नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर 3 ते 4 महिन्याखाली मी एक अपडेट दिलेली होती की आम्ही ड्रॅगन फ्रूटची आणखी 6 एकर क्षेत्रावरती लागवड करणार आहेत. आपलं ऑलरेडी 6 एकर क्षेत्र होतं, ज्याच्यामध्ये की 2021चा 2 एकरचा प्लॉट होता, 2023चा 4 एकरचा प्लॉट होता आणि त्याच्यानंतर आपण आणखी 2026मध्ये 6 एकरवरती ड्रॅगन फ्रूटची लागवड करतो आहेत. तर मित्रांनो, त्याच्याबद्दलच व्हिडिओ आहे हा, की आपण ह्याच्यावरती 3 फुटी कटिंगची लागवड, त्याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, जेव्हा की भरभरून प्रतिसाद मिळाला होता आणि ज्याची की गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्यापासून कटिंग नेऊन लागवड केली होती. तर आज आणखी एकदा त्याच विषयावरती व्हिडिओ आहे. तर आपण पाहू शकता, हा जो माझा प्लॉट आहे, पूर्ण टोटल 4000 पोलचा प्लॉट आहे. तर त्याच्यामध्ये मी 3 फुटी कटिंगची लागवड केलेली. तर आपण पाहू शकता, आता ही जवळजवळ 20 डिसेंबरच्या आसपासची लागवड आहे. म्हणजे एक 4 दिवस लागवड चालली, समजा एक 15 ते 20 डिसेंबरच्या मध्ये लागवड चाललेली. तर 15 डिसेंबरची जरी लागवड पकडली तरी आज एक महिना पूर्ण झालेला आहे या प्लॉटला. तर एका महिन्यामध्ये आपण ग्रोथ किती झाली ते चेक करू. हे जम्बो रेडची रोपे आहेत, 3 फुटी कटिंग. तर हे पाहू शकतो मित्रांनो आपण. हे आता 3 फुटी म्हणता हे समजा एक 2.5-3 फूट असेल किंवा थोडंसं कमी जास्त असेल. तर याला पाहू शकता आपण, याला हे 3 फुटवे फुटलेले आहेत. हे पण रोपं, याला इथं फुटवा निघला, ह्या रोपाला पण इथंच फुटवा निघला आणि याला पण इकडे फुटवा निघली. तर एका मित्राने मला प्रश्न विचारला होता की ह्याला झाडांना वरतीच फुटवे निघतात का? तर हो मित्रांनो, जास्तीत जास्त फुटवे तर वरतीच निघतात. आता हे पाहू शकता आपण, या झाडाला वरती पण निघलेत, खाली पण निघलेत. तर खालचे फुटवे आपण कट करून फक्त वरतीचे फुटवे धरायचे आहेत, की जेणेकरून हा जो पोल आहे, हा पोल आता इथून वरती जायला जास्तीत जास्त 1 महिन्याचा टाईम घेईल आणि 1 महिन्यातच आपला रिंगच्या बाहेर प्लॉट पडेल. जर आपण लहान कटिंगची रोपांची जर लागवड केली तर त्यांना रिंगच्या बाहेर निघायला कमीत कमी 4 महिने लागतात. पण जर आपण अशा प्रकारे जर मॅच्युअर 3 फुटी कटिंगची जर लागवड केली तर आपला अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्येच प्लॉट आपला रिंगच्या वरती पडू शकतो. तर ही एक गोष्ट आहे. आता हाच एक पोल नाही, तुम्हाला आणखी पोल दाखवतो. हे पाहू शकता, याला पण सेम, इकडं पण आपण फुटवा, इकडं फुटवा, एक फुटवा. आणि मित्रांनो, याच्यामध्ये हा जो रोप वाया जायचा जो हे आहे, रेशिओ आहे, तो खूप म्हणजे खूपच कमी असतो. आता आपण पाहू शकता, ही सगळी सोबत लागवड केलेली, याच्यात तुटाळण्या वगैरे काढून काहीच लावलेलं नाहीत. तर ऑलमोस्ट माझ्या हिशोबाने एक 95% पेक्षा पण 99 म्हणलं तरी पण काय हरकत नाही, एवढे रोपं आपली सक्सेसफुली वापलेलीच आहेत. आता हे पण रोप पाहू शकता, हे तर डायरेक्ट रिंग लेवलचं रोप आहे. आता ह्याला पाहू शकता आपण, हे बघा इथं पण फुटवा याला. तर मित्रांनो, जर आपल्याला 3 फुटी कटिंगबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझा प्लॉट व्हिजिट करू शकता. व्हिजिटसाठी आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यामध्ये ज्योतिबाची वाडी या गावाला यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर मी स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर पण टाकतो, आपण मला कॉन्टॅक्ट करा. इथं येऊन आपण प्लॉट पाहू शकता, ह्या कटिंगची लागवड पाहू शकता, की बाबा खरंच रिझल्ट आहेत का, काय विषय ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा. आणि जर आपली तयारी असेल किंवा 3 फुटी कटिंग लावायची किंवा आपल्याला जर असे रिझल्ट पाहिजे असतील तर आपण माझ्याकडून 3 फुटी कटिंगची जम्बो रेडची खरेदी करू शकता. तर माझा पत्ता आहे गाव ज्योतिबाची वाडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव आणि माझा संपर्क क्रमांक आहे 72 18 85 60 46. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. जर आपल्याला 3 फुटी कटिंग पाहिजे असतील तर अवश्य संपर्क साधा. धन्यवाद.